हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो कसे आहात तुम्ही सगळे. आणि आज सकाळ सकाळ मी बनवते आहे खिचडी साबुदाण्याची, कारण आधीला जायचं होतं रेकॉर्डिंगला. आणि तो म्हणाला की म्हणजे त्याने मला रात्रीच सांगितलं होतं की मला सकाळी नाश्त्याला साबुदाण्याची खिचडी पाहिजे. तर मी सकाळी उठून इथे तयारी केली सगळी. तर इथे माझ्याकडे शेंगदाण्याचा कूट नव्हता, तर मी पहिले शेंगदाणे मस्त भाजलेत छान. आणि बघा साबुदाणा पण किती छान भिजला आहे, मी रात्रीच भिजत घातला होता. आणि आता वाजलेत 8, तर 9 वाजता जायचं आहे, त्याला 9ची ट्रेन पकडायची आहे. तर त्या हिशोबाने मी फटाफट आता हे बनवते आहे. बटाटे पण कापून वगैरे घेतलेत. आणि आज नेमका आमचा गीझर खराब झाला, ते बघा हे टोपामध्ये आम्हाला पाणी ठेवावं लागलं आंघोळीला. तर आधी उठूपर्यंत मी पाणी ठेवलं त्याच्यासाठी. आणि आता हे शेंगदाणे पण मी छान खरपूस भाजलेत. शेंगदाणे थोडेसे ना जास्त भाजून घ्यायचे, म्हणजे रंग आहे ना खिचडीला खूप छान येतो. ते एकदम जास्त भाजले नाही ना तर मग पांढरी पांढरी खिचडी होते. म्हणून शेंगदाणे तुम्ही छान स्लो गॅसवर खरपूस असे भाजून घ्या. तर शेंगदाणे थंड झाले आता, तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे फिरवून घेते. तर इथे मी शेंगदाणे फिरवून घेतलेले आहेत मिक्सरला. हे बघा किती छान रंग आला आहे शेंगदाण्याच्या कूटला. पण मी ना नेहमी करते ना तर जास्त शेंगदाणे अशी बारीक करत नाही, थोडेसे असे क्रश केले ना की छान लागतात. पण आमच्यांना ते दाताखाली आलेले आवडत नाही, म्हणून त्यासाठी बारीक शेंगदाणे वाटावे लागतात. तिथे मिरच्या पण मी घेतल्या आहेत, थोडं स्पायसी जास्त खातात आमच्या इकडे. आणि कढई ठेवलेली आहे आता गॅसवर. तर आता सगळ्यात आधी ह्याच्यामध्ये घालायचं आहे तेल. तर मी इथे 2 ते 3 चमचे तेल घातलं आहे. आणि तेलामध्ये थोडेसे जिरे घालायचे आहेत आपल्याला. तर मी ते 1 छोटा चमचा जिरे घातलेत. आणि त्यानंतर मग मिरची घालणार आहे मी ह्याच्यामध्ये. आणि मिरची घातल्यानंतर त्यामध्ये ना थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे काय होतं मिरची पण ना खूप छान लागते आपण खातो ना तेव्हा, कारण की ही ऑलरेडी बघा फ्राय पण केलेली आहे मी छान तेलामध्ये. आणि मग मीठ घातलं की ते अजून चवदार लागते, तिखट वगैरे जास्त लागत नाही. आणि मी नेहमीच असं करते, कुठल्याही भाजीमध्ये मिरची घातली ना की वरून थोडंसं मीठ नक्की घालते. तर आता बटाटे पण घातलेत मी, बटाटे छान फ्राय होतील म्हणून बटाटे पण आधीच घातले. आणि थोडे फ्राय करून घेणारे बटाटे मी. आणि त्यानंतर बटाट्यांवर पण मी थोडंसं मीठ घालणार आहे, म्हणजे बटाटे पण आपले छान टेस्टी लागतील. तर असं थोडंसं मी मीठ घातलं आहे बघा, जास्त घालू नका, आपल्याला नंतरसुद्धा मीठ घालायचं, नाही तर मग खूपच जास्त मीठ होईल. म्हणून तुमच्या अंदाजाने आपण मिरचीमध्ये पण थोडंसं घातलं आहे, बटाट्यांमध्ये पण थोडंसं घातलं आहे, आणि नंतर पण एकदा शेवटी घालणार आहोत मीठ. त्या अंदाजाने आपण इथे मीठ घालायचं आहे. आणि बटाटे आता छान परतून घ्यायचे. आता आपण यावर झाकण ठेवूया, म्हणजे वाफेवर बटाटे हे छान शिजतील. तर 2 ते 3 मिनिटं मी झाकण ठेवलं होतं. आणि पहा बटाटा हा छान शिजला आता. आता यावर साबुदाणा घालूया आपण. आणि साबुदाणा घातल्यावर छान मिक्स करून घेतलं मी हे बटाटा आणि मिरची, यामध्ये साबुदाणा छान मिक्स करायचा आहे. आणि साबुदाणा छान मिक्स करून झाला की त्यावर मग आपण कूट घालणार आहोत शेंगदाण्याचा, जो आपण वाटून घेतला होता तो. तर इथे मी सगळा कूट घातलेला आहे, कारण की ना जास्त कूट घातलं ना शेंगदाण्याचं तर खिचडी खूप चवदार लागते, आणि आमच्या घरात तशीच आवडते. आणि रंग बघा किती छान आला आहे. मी 2 ते 3 मिनिटं मिक्स करून ठेवली होती ही वाफेवर झाकण ठेवून. आणि आता तयार आहे आपली खिचडी. तुम्ही बघत असाल चिकट वगैरे अजिबात झाली नाही आहे, एकदम मोकळी खिचडी झालेली आहे. तर खिचडी तयार झाली होती आता, आणि मी देत होते आधीला डिशमध्ये खायला, कारण की त्याला लेट झालं होतं, म्हणून तो बोलला की मी तयारी करतच खातो खिचडी, कारण की ट्रेन पकडायची होती म्हणून. तर हे बघा इकडे ह्याची तयारी सुरू होती, आणि मला म्हणाला की दे मला खिचडी, मी खातो. तर मी आणून ठेवली होती डिशमध्ये, आणि फॅन इतका फास्ट केला होता ना तर पूर्ण खिचडी ही थंड होत चाललेली. तर मी त्याला म्हणाले की ठीक आहे, तू तयारी कर बाबा तुझी, मी तुला भरवते खिचडी, कारण की ना गरम गरम छान लागते, थंड झाल्यावरती चांगली लागणार नाही. तर मग मी त्याला आता भरवत होते एक घास, आणि तो त्याची तयारी करत होता. नवरा बायकोच्या नात्यामध्ये ना
कधीतरी आपण म्हणजे बायकांनी पण नवऱ्याला समजून घ्यायला हवं. म्हणजे नवऱ्याला काय हवं आहे, काय नको आहे, त्याचा आनंद कशामध्ये आहे, त्याला काय केलेलं आवडतं, हे सगळं समजून घ्यायला हवं. कारण आपण बायका असतो ना, त्या स्पष्ट बोलून मोकळ्या होतात. त्यांच्या अपेक्षा काय काय असतात नवऱ्यांकडून ते, म्हणजे हे हवं आहे, ते हवं आहे, मला असं ट्रीट कर, माझ्याशी असं वाग, हे सगळं बोलून मोकळ्या होतात. पण नवरे असतात ना, हे कधीच शेअर करत नाही त्यांच्या फिलिंग्स. कारण ते इतके बिझी असतात ना कामामध्ये, म्हणजे आपल्याला सुखी ठेवण्यासाठी ते काम करत असतात आणि त्यामध्ये एवढे बिझी असतात ना, त्यामध्ये त्यांच्या फिलिंग्स सगळ्या मनातच राहून जातात. म्हणून आपणच समजून घ्यायचं असतं. त्यांनाही असं वाटतं की माझ्या बायकोनी माझे लाड करावे, माझी काळजी घ्यावी, सगळं त्यांनाही वाटत असतं, पण ते कधीही बोलून दाखवत नाही. म्हणून आपणच कधीतरी समजून घ्यायचं आणि आपण त्यांची काळजी घ्यायची, आपण त्यांना त्यांच्या आईसारखं लाड करायचं, त्यातच त्यांचा आनंद असतो. त्यानंतर मी प्राचीला बोलवलं होतं आज घरी, कारण की मला नेल आर्ट करायचं होतं. बरेच दिवस मी नेल आर्ट केलं नव्हतं. तर हे बघा, आम्ही सगळा पसारा काढलेला आहे आणि नेल आर्ट करत बसलेलो आहे. आणि आज मला ना ऑम्ब्रे डिझाईन हवी होती, म्हणजे ट्रेंडिंग चालू आहे सध्या, म्हणून ऑम्ब्रे लुक नेलचा मला करायचा होता. तर प्राची करत होते. आणि तुम्हालाही करायचं असेल ना नेल आर्ट, तर मला कमेंट करा. आणि खूप रिझनेबल प्राईजमध्ये आहे आमच्याकडे सगळ्या प्रकारचे नेल आर्ट, नेल एक्सटेन्शन वगैरे वगैरे सगळं काही आहे. तुम्ही बघू शकता, इंस्टाग्रामवर पेजसुद्धा आहे. आणि तुम्हाला कस्टमाइज करून हवं असेल, म्हणजे तुम्हाला जी डिझाईन हवी असेल ना, तीसुद्धा डिझाईन आम्ही इथे करून देऊ. आणि तुम्ही जर का मुंबईमध्ये राहत असाल, तर तुमच्या घरीसुद्धा येऊन आम्ही नेल आर्ट करून देऊ. तर मला कॉमेंटमध्ये सांगा, तुमचा नंबर वगैरे काय असेल तर मला कॉमेंटमध्ये मेन्शन करा, मी स्वतः तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन. तर बघा, आता फायनल झालेलं आहे आपलं नेल आर्ट. आणि बघा किती छान दिसतं आहे ते, तर मला तर खूप आवडलं. तर आता वाजलेत 2:30 आणि हे दुपारचे नाही बरं का, रात्रीचे 2:30 वाजलेत. आणि आम्ही टी व्ही बघत बसलो होतो आणि आदी आला आणि आदीने आणलेला आहे फॅन्टा, केक आणि आईस्क्रीम. कारण मीच त्याला फोन करून सांगितलं होतं काहीतरी खायला घेऊन ये, कारण आम्ही ना खूप लवकर जेवलो होतो, मी आणि प्राची. तर आम्हाला आता भूक लागली होती, म्हणून त्याने इथे फीस्ट आणलं होतं मस्तपैकी. आणि मला का माहीत नाही, पण थंडीमध्ये ना आईस्क्रीम खायला मला खूप आवडतं, खूप मजा येते. आणि मस्त ब्लॅक फॉरेस्टची फीस्ट आणलं होतं आधीने. आणि आम्ही दोघी आता ते फीस्ट खातो आहे. केक आता नाही खाणार, केक उद्या खाऊ, आता फक्त आईस्क्रीम खाऊ. आणि चला आता आम्ही खातो आईस्क्रीम. आणि अशाच प्रकारे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून आम्हाला सांगा कसं वाटलं ते. तर पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.